स्वतः श्रीकृष्ण हे सगळं करत बसलाय, घोड्यांचा खरारा करतोय, घोड्यांची लीत काढतोय, घोड्यांच्या जखमा बांधतोय. तो सगळ्यात तो आहे भगवन त्या सगळ्यात, आणि तो हे त्या रथावर बसून हे सगळं करतोय. शेवटी ज्या वेळेला हे संपलं, सगळे मारले गेले, कौरवांचा नाश झाला, त्यावेळेला श्रीकृष्ण मारुती गेला वरनं उडून, मारुती निघून गेला. त्यावेळेला अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाला तू उतर खाली आता. तो म्हणाला नाही नाही अरे भगवंता तू उतर पहिल्यानं. म्हणून मी नाही उतर, तू उतर. मग अर्जुन उतरला. अर्जुन उतरल्यानंतर श्रीकृष्ण उतरला क्षणीत तो रथ जळून गेला. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला हा रथ आधीच जळालेला होता, केवळ माझ्या शक्तिकेमुळे ठेवला होता. मी उतरलो असतो तर रथ जळाला असता आणि रथाबरोबर तोही जळाला असताच म्हणाल. तसं ही जे सावधानता आहे, हे सावधपण आहे, सावधपण शिवाजी महाराजांच्याकडं त्यांच्या नसानसातनं होत असायचं. आणि म्हणूनच त्यांनी इतक्या लोकांशी झुंज दिली. औरंगजेबा काही सामान्य माणूस नाही. त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारित्र्य हा एक फार महत्त्वाचा भाग लागतो. श्रीकृष्णाच्या 16,100 वगैरे सगळं सोडून देऊ आपण, पण शिवाजी महाराजांच्या त्यांना 8 पत्नी होत्या. साईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, पुतळाबाई आणि गुणवंताबाई अशा त्यांच्या 8 त्यांच्या भार्या. आणि श्रीकृष्णाच्या मर्जीतल्या 8च भार्या आहेत. सत्या म्हणून एक आहे, भद्रा, कालिंदी, मित्रविंदा, जांबवती, सत्यभामा, रुक्मिणी आणि एक लक्ष्मणा म्हणून आहे त्याच्यात, लक्ष्मणा. ह्या सगळ्या श्रीकृष्णाच्या ज्या भार्या आहेत 16,100. नारद हा आपल्याकडं माहिती आहे, नारद म्हणजे कळलाव्या माणूस आहे हा सगळ्या ह्याच्यात. नारद मुनी एकदा आले कृष्णाकडं, म्हणाले अहो भगवान तुमच्या 16,108 म्हणताय, एखादी कुणाचा हात धरून पळून गेली तर काय करणार म्हणाले तुम्ही ती. श्रीकृष्ण म्हणाले जाऊन बघा म्हणाले, तुम्हीच जाऊन बघा म्हणाले काय. नारद मुनी जिथं जिथं गेले ना तिथं त्यांना श्रीकृष्णच दिसला तिथं बसलेलं. त्याची आपल्याकडे एक बखरीतली कथा आहे बघा, ती काय खरी असेल खोटी असेल, पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज येऊन बसले तिथं. आणि मग मुघलांचा हल्ला आला आणि मग जो दंगा सुरू झाला त्या मुघलांना काही कळत ना, कारण सगळेच शिवाजी महाराज दिसायला लागले. इकडं बघ शिवाजी, तिकडं बघ शिवाजी, शिवाजीचं कोणी हेच कळे ना सगळ्या. त्या बेतलेल्या त्याच्यावरनं बेतल्यात कथा की काय देवलं नाही शिवचरित्रातल्या, परंतु या प्रत्येकीची एक एक कथा आहे बरं का. लक्ष्मणाची एक कथा आहे, सत्याची आहे, भद्राची आहे,